मंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आमचं सरकार देणार आहे। आणि कोणी शंका बाळगण्याचं कारण नाही, जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे। 46,000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे। आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन, काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार, तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो। जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे, जे BPL खाली आहेत 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू। त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील। सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील। याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली, 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष। आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली। हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ। त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही। आता एकाला करून आलोय, माझ्या बहिणी आल्या होत्या, त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या, त्या बहिणींना मी धन्यवाद देतो। आणि खरं म्हणजे महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई, बरोबर ना। आणि त्यामुळे आम्ही GR काढला, त्याला टीका सुरू झाली, त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं, परंतु ते काय होत नाही विजयराव। हक्कभंग तुमचा विरोध आहे का, याला विरोध योजनेला आहे का, तसं सांगा। आणि म्हणून आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे बहिणींचं लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले। पण आम्ही तेही केलं आम्ही विजयराव, लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला। अप्रेंटिसशिप 10 लाख मुलांना देतोय आम्ही, 10 लाख। हे ऐतिहासिक निर्णय आहे। 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला। आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय। सध्या BPLचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय, म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत, त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची, याची देखील आम्ही काळजी घेतोय। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही। कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की 15 दिवसात नाही भरलं तर योजना गेली। आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो। आणि त्यामुळे काळजी करू नका। खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी, त्या घरातली समृद्धी पक्की। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिलंय बाहेर, जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह आहे, त्याच्यामध्ये आम्ही चिंता होती प्रत्येकाला, महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची, ती देखील आम्ही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला। एवढंच मी सांगतो की